मंडळी, आपण शोले पिक्चर पाहत आहात आणि त्याच्यामध्ये जर बिग बी अमिताभ बच्चन दिसलाच नाही तर तो पिक्चर भाऊ वाटेल तुम्हाला? नाही ना. किंवा बॉलिवूडची चर्चा चालू आहे आणि त्याच्यामध्ये जर बिग बी अमिताभ बच्चनचं नावच घेतलं नाही तर कसा महत्वाचा आहे ना बिग बी. तसाच एक बिग बी आपल्या आहारात आहे आणि त्याचं नाव आहे विटॅमिन बी. हा बिग बी, याला विटॅमिन बी ला बिग बी याच्यामुळे म्हटलं जातं कारण याचे तब्बल 8 प्रकार आहेत. B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12. हा विटॅमिन बी आपल्याला रोज आहारातून घ्यावा लागतो, कारण याचं स्टोरेज म्हणजे याची साठवणूक आपल्या शरीरात कुठेही होत नाही. दुसरी गोष्ट, विटॅमिन बी हा वॉटर सॉल्युबल आहे, म्हणजे सहज पाण्यात विरघळतो. त्याच्यामुळे हा आपण कितीही घेतला तरी आपल्या लघवी वाटे, घामा वाटे तो शरीराच्या बाहेर जातो. त्याच्यामुळे डिफिशियन्सी होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, विटॅमिन बी हे रोज आहारातून घेणं महत्त्वाचं आहे. हा विटॅमिन बी, याला विटॅमिन बी कॉम्प्लेक्स असं सुद्धा म्हटलं जातं. याचं काय महत्त्व आहे या बी कॉम्प्लेक्सचं? तर आपल्या शरीरामध्ये खाल्लेल्या अन्नाचं ऊर्जेत रूपांतर करणं हे काम हे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे. तसंच आपल्या शरीरातील लाल रक्तपेशींचं म्हणजे रेड ब्लड सेलचं प्रमाण वाढवण्याचं काम सुद्धा हे बी कॉम्प्लेक्सचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मेंदूचं कार्य, तुमचा मूड, तुमच्या चयापचयाची क्रिया, तुमच्या चेतावृत्तीची एनर्जी किंवा तुमची चेतावृत्तीचं कार्य हे व्यवस्थित ठेवण्याचं कार्य सुद्धा या बी कॉम्प्लेक्समध्ये असतं. त्याच्यामुळे हे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स खाणं खूप महत्त्वाचं आहे. आता हे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स कशामध्ये आहे? तर सर्व प्रकारचे कडधान्ये, धान्ये, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, तसंच फळे, हिरव्या पालेभाज्या, फळांमध्ये जसं की कलिंगड, टरबूज म्हणतात त्याला, आणि लिंबू, मोसंबी, संत्री, गाजर याच्यामध्ये याचं प्रमाण भरपूर असतं. तसंच दूध आणि दुग्धजन्य पदार्थ याच्यामध्ये सुद्धा बी कॉम्प्लेक्स भरपूर असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विटॅमिन B12, जे की खूप महत्त्वाचं आहे. हे विटॅमिन B12 फक्त तुम्हाला मांसाहारामधूनच भेटलं जातं. त्याच्यामुळे ज्या माणसांमध्ये विटॅमिन B12ची डिफिशियन्सी आहे त्यांनी मांसाहाराचं प्रमाण भरपूर करायला पाहिजे. आता काही लोक म्हणतील, तुम्ही काय आमचा धर्म वाटायला निघालाय का? तर अशा लोकांसाठी ज्यामध्ये विटॅमिन B12 कमी आहे आणि मांसाहार करत नाहीत, या लोकांनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मशरूम, पालक ह्या गोष्टी रोज खाव्यात. त्याच्यामुळे तुमच्या विटॅमिन B12 डिफिशियन्सी होणार नाही किंवा तिची कमतरता भासणार नाही. बी कॉम्प्लेक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे विटॅमिन B12. या B12ची डिफिशियन्सी आपल्या भारतीय लोकांमध्ये भरपूर आहे. त्याचं मेन कारण आहे मांसाहार कमी करणे किंवा मांसाहार न करणं. जे लोक शाकाहारी आहेत, प्युअर शाकाहारी आहेत, यांच्यामध्ये विटॅमिन B12ची कमतरता खूप असते. ही B12ची डिफिशियन्सी तुम्हाला कधी कधी खूप घातक ठरू शकते, कारण ह्या B12च्या डिफिशियन्सीमुळे तुम्हाला अनेक दुर्धर आजारांना समोर जावं लागतं. त्याच्यामध्ये पॅरालिसिस सारखा अटॅक सुद्धा येऊ शकतो. त्याच्यामुळं विटॅमिन B12 घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात त्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे हे विटॅमिन B12 हे फक्त मांसाहारामधून जास्त प्रमाणात भेटलं जातं. मांसाहारामध्ये त्याच्यामध्ये मासे, अंडे, मटण, चिकन ह्या गोष्टींमध्ये B12 भरपूर असतं. त्याच्यामुळं ज्या लोकांना विटॅमिन B12 डिफिशियन्सी आहे, या लोकांनी रोज आहारात मांसाहार केला पाहिजे. या बी कॉम्प्लेक्स कमतरतेमुळे कुठले कुठले लक्षणे जाणवतात? तर सतत तोंड येणं, तोंडामध्ये चट्टे येणं, तसेच जीभ लाल होणं. दुसरी गोष्ट म्हणजे त्वचा कोरडी पडणं, नेहमी थकवा जाणवणं, शरीरामध्ये मुंग्या येणं, झुंझुण्या येतात असं म्हणणं, किंवा मूड न राहणं. म्हाताऱ्या माणसांमध्ये मूड नसतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लोकांमध्ये म्हणजे वयस्कर लोकांमध्ये डिफिशियन्सी असते ना, त्या लोकांमध्ये विसरळूपणा भरपूर असतो. आता काही काही बायका म्हणतात, हे आमच्या म्हाताऱ्याच्या काहीच लक्षात राहत नाही बाबा. याचं कारण काय? त्या म्हाताऱ्यामध्ये विटॅमिन बी कॉम्प्लेक्सची डिफिशियन्सी आहे, B12ची डिफिशियन्सी आहे. त्याला विटॅमिन B12 भरपूर खायला घाला, म्हणजे मांस, मटण, अंडे, चिकन हे खाऊ घाला. त्याच्यामुळे ही डिफिशियन्सी कमी होते. तेव्हा एक लक्षात ठेवा, तुम्ही आहारामध्ये रोज बी कॉम्प्लेक्स खा आणि सुखी राहा.